आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास। मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईकडे कूच करतोय। या संदर्भात मंत्रालयात बैठकीचे सत्र चालू राहू शकते। जरांगेंना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी काय पर्याय करता येईल यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। नियमाचं पालन करून आम्ही मराठी आरक्षणाची लढाई लढू आणि जिंकू। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाची तातडीची बैठक आहे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी महासंघाने नियोजन बैठक बोलावलेली आहे, अशी माहिती बबनराव तायवाड यांनी दिली आहे। ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे। ओबीसी समाजाची ती भीती दूर करण्यासाठी सरकार दबावात आलं तर आपण काय भूमिका घ्यायची हे आजच्या बैठकीत ठरणार असल्याचं बबनराव तायवाड यांनी सांगितलंय। आम्ही सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि याच्यावर आपण काय करायला पाहिजे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काय भूमिका घ्यायला पाहिजे, ती भूमिका ठरविण्याकरता उद्या आम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, हितचिंतक आणि ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांची एक बैठक ऑनलाईन आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये आपण काय करायचं आणि काय नाही करायचं यावर चर्चा होईल आणि जो काही सर्वानुमते निर्णय होईल त्याची अंमलबजावणी आम्ही भविष्यामध्ये करू।